तर आज आम्ही केली सोन्याची आणि चांदीची खरेदी. तर काय खरेदी केली काय नाही त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघावं लागेल आणि आवडलं का नाही नक्की कमेंट करून सांगा. तर वेळ न लावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. 4 वर्षातनं सोनूला पहिल्यांदा सोडूनच राहिलो ना, तर तिची आठवण पण येते. कारण कधी आम्ही तिला नजराच्या आड पण नाही केलं ना, अचानक इतक्या लांब तिला सोडून आलेला. म्हणजे लांब पण नाही आहे आम्ही इथून माझं माहेर, तरी पण आठवण तर येते. दिवसभर ती गुणगुण करत असायची, म्हणजे सारखे असायचे सोबत, हे कर ते कर, काही ना काही ते सुरू असायचं ना. आता ती लांब आहे तर आठवण पण येते आणि असं वाटतं शांत पण झालं आहे घर. हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमच्या सगळ्यांना स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कसं आहे सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असेल. आता संध्याकाळच्या वाजल्यात 9:20 झाली तिने आत्ता ब्लॉग शूट करते मी. कारण पण तसंच आहे, कारण आता तुम्हाला कोणाचा आवाज येत नसेल, म्हणजे सोनूचं पण नाही आणि यांचा पण नाही, हे आहेत. पण आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल सोनू कुठे गेली, तर सोनू तिच्या आजीकडेच आहे. आणि आज अक्षय तृतीया आहे, तर तुम्हाला सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. ब्लॉग खरं तर लवकर यायला पाहिजे होतं, पण थोडासा उशीर झाला आहे. पण जाऊ द्या, जे मेन आपल्याला बोलायचं आहे, जे सांगायचं आहे मला ते सांगते तुम्हाला. आज आम्ही गेलो होतो तिकडं, म्हणजे मम्मी तिकडे नव्हतं गेलो ॲक्च्युली, आम्ही हप्ता भरायला गेलेलो. तर मम्मी पण आलेली आमच्यासोबत, तिचं पण काम होतं, तर म्हटलं चल. तर सोनू तिथेच राहिली आहे, सोनूला काय आम्ही इकडं आणलं नाही. आणि आज अक्षय तृतीयच आम्ही काहीतरी खरेदी केलं आहे, तर तुम्हाला दाखवते. ज्यांनी इंस्टाला आहेत त्यांनी बघितलं असेल ती काय आहे ते. पण 2 वस्तू खरेदी केल्या, त्यातले एक मी तुम्हाला दाखवते. एक आहे ते इंस्टाला जाऊन बघा तुम्ही. तर दाखवते पहिल्यांदा काय खरेदी केलं आहे. सोनं चांदी खरेदी केलं आहे, तर तुम्ही बघाच. आता हे झोपलं तर, आणि मी एकटी जागे, मला काही करमत नाही. कारण मी जागी असली ना, सोनू जागी असते, तर आज ती नाही, तर मला लय एकटं वाटायला लागलं. तिची सवय आहे ना मला, त्यामुळं. तर आज घर आमचं पूर्ण खाली खाली वाटतंय. तर दाखवत थांबा. हे झोपलं तर ना, आता शूट घ्यायला लागले मी. तर हे वालं ब्रेसलेट त्यांना घेतलं आहे मी नाही घेतलं. म्हणजे त्यांच्याच पैशाने त्यांनी घेतलं आहे, पण असं वालं घेतलं आहे. तर त्यांना हेच आवडलं, दुसरं नको म्हटलं. ते ह्याच्यात असं घाण पण नाही होणार आणि काय नाही, त्यामुळे त्यांनी ही पसंत केलं आणि छान आहे. आणि एक स्टोरी सांगते तुम्हाला. आधी तुम्ही ब्रेसलेट बघा, डिझाईन कशी आहे नक्कीच कमेंट करून सांगा आवडली की नाही. असं व्यवस्थित दिसत नाही, आपला मोबाईल काही इतका छान नाही आहे ना. सगळे कंट्रोल गेले त्यामुळे झोपलेत आता सगळे, म्हणजे आम्ही दोघंच आहे. तर सांगा कसं आहे ते, आणि याची स्टोरी सांगते तुम्हाला काय आहे ते आणि काय नाही ते. तर सांगते. आता त्यांचं वय असेल 27-28 असेल यांचं वय काहीतरी. तर त्यांना पहिल्यांदा चांदीची वस्तू भेटली. म्हणजे ह्याच्या आधी आणि अंगठी घेतली होती त्यांना चांदीची, पण त्यांनी काही ती ठेवली नाही म्हणजे ना, गादी खाली काढून ठेवली होती. आणि तेव्हा आम्ही सपरात राहायचो, तर सोनू लहान होती, गादी खाली जाऊन ती सगळ्या वस्तू घ्यायची. आणि तेव्हा आमच्या घरात कोबा वगैरे केला नव्हता, नुकतंच मुरुम टाकला होता कोबा करायसाठी खाली. तर ते कोब्यात ती कुठं पडली, ती काय आम्हाला घावली नाही अंगठी. आम्ही अंगठी पण केलेली त्यांना. पहिल्यांदा स्टार्टिंगला ती गेली, पण ती अंगठी काही धार्जिनच नव्हती आम्हाला, ती काही राहिलीच नाही. तर त्यांच्या निम्म्या आयुष्यात आल्यानंतर, म्हणजे निम्म हे झाल्यानंतर त्यांना ती वस्तू भेटली आहे, जी की त्यांच्या स्वतःची कमाईतूनच त्यांनी घेतली ना, की मी घेतलेली नाही आहे त्यांना. बघा आपण जेव्हा घेऊ तुम्हाला सांगेलच मी. त्यांनीच खरेदी केली. आणि दुसरी वस्तू काय आहे ती तुम्हाला नंतर सांगेन, कारण ते आता मी नाही सांगत. जे इंस्टाला आहेत मला त्यांना समजलं असेल की काय आहे काय नाही ते. पण इथे मी जरा थांबवून तो व्हिडिओ टाकेल अजून काय केलं आहे. ही झाली चांदीची वस्तू. दुसरी आहे ती सोन्याची आहे, ती काय आहे काही नाही ते नक्कीच तुम्हाला सांगेन. एक काळ असा होता की काही कारणास्तव होतं जे आमच्याकडे, ते आम्हाला मोडावं लागलं होतं. म्हणजे माझं मनी म्हणू किंवा कानातलं म्हणून, मला लग्नात कानातलं पण घातलं होतं. पण असं वाईट दिवस येतात काय मग त्या दिवसात ते सगळं काही मोडलं होतं आम्ही. पण आता हे दिवस बघताना असं वाटतं की खरंच वाईट दिवस काय राहत नाही, तर निघून जात होतं. ती जेव्हा गर्दी करत होती तेव्हा मला लय वाईट वाटत होतं, कारण आपण ते दिवस बघितलेले असतात. त्यामुळं जाऊ द्यात, दिवस बदलायला टाईम लागत नाही आणि ते आपणच बदलायचं असतं, तर गाव नाही बदलायला येत. तर छान वाटतंय. म्हणजे आता तुम्ही म्हणताल यात काय कौतिक, पण जो माणूस शून्यातनं वर येत असतो ना, त्यालाच त्या गोष्टीची किंवा त्या वेळेची किंमत असते ना, तसं काहीतरी. तसे आम्ही होतं आमच्याकडे, ते पण आम्ही गमवून बसलो होतं, कारण दिवसच वाईट होते ना. त्यामुळं जे आहे ते पण आम्हाला घालवावं लागलं होतं. पण आता असं वाटतं की पहिले दिवस गेले, आता तरी छान दिवस चालेत, की आता आपण
करू शकतो. आता सोन्याची किंमत तर किती आहे तुम्ही माहीतच आहे, आता 1 लाखाच्या वरती गेले सोनं, तरी पण त्यातनं आम्ही खरेदी केली सोन्याची. म्हणजे परिस्थिती सुधारली हे म्हणायला काय हरकत नाही. मला तरी वाटतं की परिस्थिती सुधारली. पहिले दिवस खूप विचित्र होते, ते आठवू पण नाही वाटत असे दिवस होते ते. पण जाऊ द्या, सब्र का फल मिठा होता आहे. आणि काय म्हणतात, वेळ वाईट असते, माणसाचं आयुष्य नाही किंवा नशीब नाही आहे. त्यामुळे फक्त नशीब बदलायचं, आपण प्रयत्न करायचा. वेळ काय आता आहे तर नंतर दुसरी असते. जाऊ देत. तर कसं वाटलं हे गिफ्ट सांगा. ते घेत नव्हतं, नको नको म्हणत होतं, पण जबरदस्ती म्हटलं की जाऊ द्यात. पैसे तर असं पण खर्चून जात होतं, काही ना काही काम निघतं आणि ते पैसे काही राहत नाही. ह्याच्या आधी पण भरपूर झालं. मध्ये पण आम्ही काही सेविंग करून ठेवले होते, तिचे ॲक्सिडेंट झाला, त्यात काय गेली. आणि असंच मध्ये मोबाईल फुटला वगैरे, लय काय काय कुठं झालं होतं, त्यात सगळं काय गेलं. पण असो, हमारे भी दिन आएंगे म्हणते ते ना. हे कुठं गरम इतकं होतंय की बसच. तर चला, तर ते म्हणत होतं आत्ताच काढ म्हणून. म्हटलं असू द्या, 1 दिवस तरी ठेवा. त्यांना नाही सवय, किती हलवते माणूस, त्यांना सवय नाही आहे. तर ते म्हणतात काढ. म्हटलं उद्या काढूया. ते काय असं ती कामावरती नाही घालून जाणार. ते म्हणतात आपण काय काम करतो आणि आपण हे करणं बरोबर नाही. आपण थोडे त्यांच्या पैशात घेतले, आपण आपल्या कष्टाच्या पैशात नाही घेतलेले, मग काय लाजायचं आहे घालायला. पण त्यांना नाही आवडत. तर चला आता मी पण झोपते. आज काय झोप नाही लागणार. सोनू असले का गुणगुण करत तिच्यासंग बोलत बोलत कधी झोप लागते कळत नाही. आणि त्यात माझ्याकडे बॅलन्स नाही, त्यामुळं जाऊ दे. चला आता हे झोपले तर यांचं कार्ड वगैरे टाकून मी माझं चालू करते. तर दुसरं गिफ्ट बघायला आवडेल का नाही नक्की कमेंट करून सांगा. पण माझ्या साहेबांनी परवानगी दिलं तर ते गिफ्ट मी तुम्हाला दाखवेल. ते नको बोलले तर नाही दाखवणार. बघू, हे तर ते झोपलेत म्हणूनसाठी मी ते शूट केलं आणि ते दाखवण्याचं होतं, त्यामुळे त्यात काय वाटलं नाही. पण जे दुसरं काय घेतलं आहे ना, ते काय म्हणतात काय माहिती. दाखव म्हटलं तर दाखवेल, नाही नको म्हटलं तर नको. कारण काय आपली प्रायव्हसी थोडीफार असावी, सगळ्या गोष्टी सांगणं योग्य नाही वाटत. तर चला, बाय बाय. माझं बोलणं काय संपणार नाही. नेक्स्ट ब्लॉगमध्ये जे काय आहे अजून ते तुमच्या संग शेअर करेन. तर चला, आजच्यासाठी एवढंच होतं. काय मला सांगायचं होतं, किती वेळ आलं होते. तर चला आता, सोनूला फोन केलेला. सोनूचं म्हणजे आवाज लय नाजूक येत होता. मला वाटतं तिला करमत नाही. 4 म्हणजे किती म्हणतात ना, 4 वर्षातनं ती पहिल्यांदा आम्हाला सोडून राहिली असेल. कारण तिला आम्ही कधी नजरेची आड पण नाही केलेलं. आता तिला आम्ही तिकडं सोडून आले. आम्हाला करमत नाही ते नाही, तिला पण नाही करमत, कारण ती पहिल्यांदाच राहिले आणि आम्ही पण तिला पहिल्यांदाच सोडून राहिलो. असं झालं या. पण जाऊ दे, नंतर शाळा सुरू झाल्यानंतर न राहायला जायला भेटणार नाही. त्यामुळे तिला म्हटलं, राहा बाया, तुला जेवढे दिवस राहायचं तेवढे दिवस राहतो. आणि ती फोर्स पण करतो ती मला राहायचं आहे. पण तिला आलो तिथं ठेवून आम्ही. तर चला आता, बाय बाय. कसं वाटलं गिफ्ट नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही काय खरेदी केली नक्कीच कमेंट करून सांगा. आज इतकी दुकानातनी गर्दी होती ना की बसच. भरपूर जणांनी खूप काय खरेदी केले. आम्ही आमच्या बजेटनुसार केले, त्याने त्यांच्या बजेटनुसार केलं. तर चला, बाय बाय.